नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. पश्चिम आशियातील काही भागांमधील बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. चालू परिस्थितीमुळे आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांची तब्बल 1221 उड्डाणे तर परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्या वेळापत्रकात मर्यादित बदल केले असून लांब आणि अतिलांब पल्ल्याची उड्डाणे प्रतिबंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांनी टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली जात आहेत. अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. विमान कंपन्या अतिरिक्त विमाने तैनात करत असून परदेशी विमान वाहतूक प्राधिकरणे आणि भारतीय दूतावासांशी समन्वय साधून प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित केला जात आहे. आज भारतीय कंपन्यांतर्फे एकूण 24 उड्डाणे चालवण्यात आली. तसेच इमायरेट्स आणि इतिहाड एअरवे यांनी गेल्या 24 तासात खाडी देशांमधून 9 उड्डाणे चालवले आहेत. 4 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांनी एकूण 58 उड्डाणांची नियोजन केले आहे. यामध्ये इंडिगोची 30 उड्डाणे तसेच एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांची 23 उड्डाणे समाविष्ट आहेत. भारत आणि खाडी देशांदरम्यान परदेशी विमान कंपन्यांकडूनही मर्यादित सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांची पारदर्शक संवाद राखण्याचा तसेच परतावा, पुनर्नियोजन आणि प्रवासी सहाय्यताबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमान तिकिटांच्या दरात अवाजवी वाढ होणार नाही यासाठी मंत्रालय भाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाची ताजी स्थिती तपासावी आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले. सुरक्षित ऑपरेशन आणि सेवांची व्यवस्थित पुनर्स्थापना यासाठी मंत्रालय, विमान कंपन्या, विमानतळ चालक, नियामक प्राधिकरणे आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सतत समन्वय साधत आहेत. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.